हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आमचा रुद्र गेलाय. कुठे गेला? रुद्र गेला तर रुसलाय, कारण त्याने इकडे ना अशी कपडे वगैरे असं सगळं भरून ठेवलंय, टॉयज वगैरे सगळं. आणि आता आम्ही दोघांचा विचार करतोय की जायचं कॅन्सल करूया. म्हणजे आम्ही ती सीट बघितली ट्रॅव्हल्सला, पण सीट आहे अवेलेबल तसं. पण मला असं वाटतंय की मागच्या वर्षी पण आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो ना, तर तिथं पुण्यात मँगोचा ज्यूस पिलो. त्याच्यानंतर ते घाटातून कसल्या उलट्या झाल्या आहे ना, पूर्ण बसमध्ये रुद्राच्या उलट्या झाल्या होत्या. आणि मग मागच्या वर्षीचं उन्हाळ्याच आत्ता मला आठवलं, म्हणलं बघू असं काय नको व्हायला, अजित आहे तिथं चांगलं म्हणजे राहावं. कसं जायचं कन्फर्म नव्हतं आणि अजून पण कन्फर्म नाहीये, कारण हे इकडे पार्सल आहेत, ते कुणाला तर सांगावं लागणार की आमची एवढी द्या पोस्टात. आणि यांचं नव्हतं फिक्स. मी आता यांना म्हणते तुम्ही चला तुम्ही चला, त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे ना, असं झालंय. फोन बघा साईड. आणि त्यामुळं आता मी सगळं करून ठेवलंय, इकडं साड्या, हे ब्लाऊज, हे ड्रेस, हे सगळं रेडी केलेलं आहे मी आता. आणि सगळं झाकून बिकून पण ठेवलंय इकडे. तर हे बघा आमच्या रुद्राचे टॉयज, रिमोट कंट्रोल कार वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी, त्याने कपडे, असं सगळं घेतलंय. मी पण इकडे काय साड्या प्रेस करून इस्त्री करून मस्त असे ब्लाऊज सगळे भरून सगळं व्यवस्थित करून घेतलंय. इकडं मुलींसाठी फ्रॉक्स ड्रेस शिवले होते ते पण घेतलेत. पण आता आम्ही जायचं की नाही असा विचार करतोय. अजून मूड चेंज होऊ शकतो. काय झालं? गावाला जायचं असेल तरच घरी येणार का? आईस्क्रीम बरं चल, हॉटेलला जेवायला घेऊन जाते. पर कपडे पण देते. आता उद्या वॉटर पार्कला जाणार आहे ना मग आपण. आज अभि टाइम झाला ना. आता संध्याकाळ झाली ना, आणि मग रस्त्याने तुला त्रास व्हायला लागला, गरमी झाली, उष्णता झाली तर काय करायचं? आणि जर झालं तर काय करणार सांगतो? तुला मागच्या वर्षी कशी बसमध्ये उलटी झाली होती. दमन मधला असलं तरी तेव्हा मागच्या वर्षी दमनला होतो आपण, त्याच्यामुळे जायचंच आहे का मग? कुठं जायचं आहे? गावाला जायचंय किंवा वॉटर पार्कला जायचंय? बर कुठं जायचंय तिकडे जाऊया. आधी कपडे तर घ्यायला चल, शॉपिंग करूया. मग कपड्याची शॉपिंग नाही करायची, तू जुनीच कपडे घालून जाणार का? चल ये वर ये, चल. ऐक, तू गेला तर मग तुझा मित्र कुणासोबत खेळणार मग? सांग मला. पाडू नको. खुश खुश का? मग अशी तर रडत होता ना, आता खुश ना? तर शॉपिंग करायला घेऊन जाते. फुटेल चष्मा सांगते, नवीन घेणार नाही. पप्पाला पण नाही घेऊन देणार. नाही घेणार. चल बाहेरू गेटच्या. हा पड पडापट. म्हणजे 3500 वर 3500 हा आपली मला वाटते 3500 नाही, 10,000 होईल शॉपिंग. आता भरला हा झुला, पण एवढी काही खास वाटत नाही. तर रुद्राला सांगितलं की 5 to 6 मधलं तुला जे पण बघ. त्याने ही पिशवी गच्च भरलेली आहे, आता जागाच नाही. हा ना, पण काही म्हणा, पण मस्त कपडे वाटतायत. तर हे सगळे मुलांचे आहेत, पण रुद्राच्या पप्पांना असं वाटतं की असले मुलींचे असतात, मग ते घेत नाही त्याला. अरे बस बस बस, किती घेतले आताच? लास्टचं नको घेऊ रुद्र. ही पॅन्ट ही खास नाही वाटत. पॅन्ट हे बघ, नाही वाटत खास. हे काय आहे बोल मला. ते स्टिकर आहेत त्याला चिटकवलेले बघ. हे किती जड आहे पॅन्ट, एवढी जाडजूड पॅन्ट. अरे ह्याच्या बनाने जल होता या, ह्याच्या बनाने जल होता या. अरे हे कसले अजून गरमीचे बाकीच आहेत का? मग आता घेतले ते कोणते होते? बिना गरमीचे होते का? दोघांची शॉपिंग करायला आलं. आता कितीची शॉपिंग होती काय माहिती. कशी वाटते? तर ह्या माणसाला हाच एक कलर आवडतो.
ह्याच कलरच्या पॅन्ट आहेत नुसते. ये गर्मी के लिए मस्त है. अजूनही बाकीच आहे का गरमीचं? गर्मी के लिए मस्त है. ते तुला बसतंय का तरी? किती छोट आहे बघ ते. काय करतोय? ट्राय करतोय का पप्पाला? बाई बापरे, पोरग काय आता दुकान घेऊन जाते. हे टाकते टाकते टाक, काय खरं नाही. हे पण मस्त आहे. हा कलर एक मस्त वाटतोय. कॉटनचा, पूर्ण कॉटन मध्ये कपडा आहे. तुला हे वाला घ्यायचे का? लायक्रा मिक्स. खुश का? खुश खुश आता? खुश का आता? झालं. झोला भरला. मी तर बोर होती या दोघांच्या शॉपिंगला. हे दोघांचं आपल्या आपल्या आवडीचं असतं. माझ्या आवडीच कुणी घेत नाही. माझं आवडत नाही यांना. मी नुसती मागं मागं फिरते. मला जांभळ्या लागले. आणि हा ऋतूला बघा तेवढं. माझ्या ऋतूला ग लय रडलं पोरग. आता थोडासा हसलं. ठीक आहे ना. चला. आणि ह्यांना तर बिल कसं पे करून 3500 करायचं आहे ना. 3500च्या वर बिल नाही करायचं. 3500 ऑफर चालू आहे. 3500 त्याच्यामुळे करायचं आहे. हे शर्ट आणि त्यांना आज काही मनासारखं सापडत नाही. बाकी ना ही एक अशी जागा नाही तर बऱ्याच व्हरायटी ब्रँड तर एक सगळेच ब्रँड आहे तिथं अवेलेबल. मी सकाळी थोडी तुला परेशान केलं. इकडे बघ. तर मी एवढी ही सारी कपडे घेतलेत त्याला. इतके कपडे घेतलेत ना. आता दाखवता हे होईल. आणि तरी पोराला का एका गोष्टीसाठी रडते. काय पाहिजे? काय? तर घड्याळ पाहिजे. ते थोडंसं छोटंसं आहे. 500चं आहे. काय गरज आहे का? स्मार्ट वॉच आहे ना तुझ्याकडे? हाय, मी तुला घरी गेल्यावर दाखवते. हां. आणि ती दुसरी वाली आहे ती टुकटुकची. ती टुकटुकची आहे की एक. मी तुला गेल्या दाखवते. आणि जर नसेल ना तर मी दुकानातून तुला घेते. ठीक आहे. तर काही कामाचे नसतात एवढी मागणी. आताच बर्थडेला घेतलं होतं स्मार्ट वॉच आहे ना. इकडे बघ. इकडे बघ. तर फायनली शॉपिंग करून झाली. चला. एवढी कपडे ऑफर मध्ये मिळाले आम्हाला. चल. हे पोरग काय का बसत नाही. रड. हे 5-50-60 रुपये. चला. आम्ही जेवायला बसायच्या आधीच आमच्या ताटावरती एवढ्या प्रकारचे लोणचे, काय ते मुरांबा, ह्या त्या असं बऱ्याचशा गोष्टी होत्या. हे झाल्याच्या नंतर इथं ओला म्हणजे आपण जे कांदे खातो ना, तर ते कांदे, मिरची तोंडी लावण्यासाठी. आणि सॅलॅडमध्ये तर आपल्याला विचार येतो काय सॅलॅड बनवायचं म्हणून आपण एक कांदा कट करून घेतो. आणि यांच्या सॅलॅडच्या पद्धती बघा. इतकी सर्व प्रकारचे सॅलॅड. चला आता आम्ही पटकन मस्त जेवण करून घेतो. आणि जेवणानंतर ना इथे ना पुदिन्याचा ज्यूस ना फ्रीमध्ये होता. पण टेस्ट एक नंबर होती. पण आपल्याला ना अशा टेस्ट आवडत नाही. तरी आम्ही पिलो दोघंजण. रुद्र नाही पिला. रुद्राने तसंच ठेवलेलं होतं ते. फायनली आपण खाली पोहोचलोय. संध्याकाळपासून लाटलीपर्यंत. एवढा वेळ काय केलं बाहेर तू? पहिला शॉपिंग केली. अजून काय केलं? अजून जेवण होतं. आणि अजून पण आईस्क्रीम खायचं बाकीच होतं. कसं तरी घरी घेऊन आली. पोटात जागा नाही म्हणून. अजून झोका खाल्ला. अजून हॉटेलमध्ये जेवलं. भूक लागली. तर आमचं ना घरी जायचं जवळजवळ म्हणजे फिक्स झालं होतं. आम्ही तर नमकीन काय मिठाई अशा बऱ्याचशा गोष्टी आणल्या होत्या. आणि अजूनही फिक्स आहे असं काही नाही. पण व्यवस्थित सेट नाही होते. म्हणजे मध्येच प्रॉब्लेम. नंतर रुद्राच्या पप्पांचं असं म्हणणं आहे की जुलैमध्ये आमची यात्रा असते गावची. आणि मग आता जूनच मध्ये जातोय. मग त्यांचं म्हणणं आहे की मी जुलैला जाणार आहे यात्रेला. आणि मग ते आता आमच्यासोबत नाही येते. मग आणि आम्ही दोघं जर गेलो ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मी जाऊ शकते. मी आधी एकटी जाते. पण इथून पुण्याला गेलं ना की पुण्यापासून मग डायरेक्ट आम्हाला एसटी असते. पंढरपूर एसटी माळशिरसला सोडते. पण त्या एसटीमध्ये आम्हाला म्हणजे येतानाच तुम्ही पाहिलं असेल तर माझी अशी असं वोमिटिंग अशी इतकी बेकार ट्रॅव्हल्समध्ये ट्रेनमध्ये काहीच होत नाही.
एसटीत बसले की असं उमचळायला चालू होतं. आणि मागच्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात गावाला गेलतो ना, तेव्हा रुद्राला इतक्या उलट्या झाल्या होत्या. मागचा एका ब्लॉग पण तुम्ही बघू शकता हो. आणि हा, त्याला अजून आठवतंय असं आणि त्याला अजूनही आठवतंय. मग मला असं वाटतं की मी एकटी गेली तर उन्हातानाचं हेन. आणि परत मग दुसरा एक आमच्याकडे ऑप्शन आहे की इथून आम्ही बोरीवलीला मुंबईला जावं आणि तिथून मग ट्रॅव्हल्स पकडावे. असे दोन ऑप्शन आहेत. आणि पण परत मला असं वाटतंय की यार आपल्याला 4-8 दिवस आणि मला परत असं वाटतंय की आपल्याकडे 8 दिवस आहे तर इथं छान आराम करावा, झोपावं असं वाटतंय. एका मनाने असं वाटतंय, एका मनाने वाटतंय गावाला जावं. परत रुद्राला सुट्टी नाही. जुलैमध्ये त्याचे पप्पा जातील पण आम्ही दोघं नाही जाऊ शकत, कारण रुद्राला जास्तीत जास्त 3-4 दिवस सुट्टी देतील. पण ठीक आहे, अजून तिने 1-2 दिवस वाढवून घेऊ किंवा काहीतरी टीचरला म्हणून आणि मग जाता येईल असं माझंही म्हणणं आहे. काही ना काही कारण, काही ना. मग नंतर माझ्या आईची पण यात्रा असते श्रावणमध्ये. असे काहीतरी रिझन असताना ठीक आहे. असं उन्हाळ्यात काहीच काम नसताना उन्हातानाचं असं मला काय माहिती, एक मनातून वाटणंच, फीलच आहे नाही की चला जाऊ. आणि भाईसाहेब तर मी ना चिंचुका खाते भाजलेला. आता तुम्ही म्हणाल इथून भाजलेला चिंचू कुठनं आला, तर इथं ना भरूचमध्ये काठियावाडी रेस्टॉरंट आहे. असलं मस्त जेवण भेटतं, म्हणजे हे बघा, हे आहे मम्माचं. खूप काही. हे बघा, हे मम्माचा ड्रेस आहे, मम्माचा. तर ही मी बिलकुल सुद्धा घेणार नव्हती, पण तिथं अशी ऑफर होती की म्हणजे 3500 ऑन 3500 असं होतं. म्हणजे आपण ना 3500 वरती 3500ची शॉपिंग करायची आणि 3500 डायरेक्ट मायनस, म्हणजे 7000ची शॉपिंग करायची आणि फक्त 3500 रुपये द्यायचं, अशी तिथं ऑफर चालू होती. आणि मग तिथून मग बिलच होत नव्हतं, पूर्ण बिल होत नव्हतं, म्हणून मला ही कुर्ती घ्यावी लागली. म्हणजे 600 रुपयाची आहे. अजून हे ठेवा. आता दुसरा बघा, मी दाखवतो तुम्हाला. आणि मग हे बघा, हे आहे पप्पाच्या. तर सगळ्यात जास्त रुद्राच्या आणि पप्पाची शॉपिंग मला नव्हतं करायचं. मला 2-3 महिन्यातून या दोघांना शॉपिंग हे करून बघा, द्यावी हे लागते. पप्पाचं शर्ट. माझं अकाउंट उडून आले तो जेवण हे ते. आणि हे आहे पप्पाची पॅन्ट. सगळ्यात जास्त शॉपिंग तर मीच केली आहे बघा, पप्पाची पॅन्ट. पप्पाचे आहे का? हे बघ कुणाचे आहे, कुणाचे आहे? आणि हे आहे माझी पॅन्ट. तर रुद्रला म्हणजे आम्हीच असं होतं की आधी शॉपिंग आणि करून हे- मग गावाला जाऊया. आणि हे आम्ही आहे shopping माझी मुळे- आणि हे आहे माझी पॅन्ट 5 to 6 वाली. अजून हाय आणि तुम्हाला जर जायचं असेल ना जेवायला तर काठियावाडी रेस्टॉरंटमध्ये जा. तिथे इतक्या छान छान व्हरायटीज असतात. भाजलेले चिचुके, चिंच, अशा इतक्या वेगळ्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत ना ज्या की आपण फ्रीमध्ये खाऊ शकतो. जसं की मी उचलून चिंचुके 5-7 घेऊन आले, चिंचा घेऊन आले, अजून बरंचसं काय काय होतं. म्हणजे इतकं छान आहे ना तिथं, सगळं मस्त आहे. पण जेवण ना गुजराती तुम्ही कुठेही जा जेवायला, यांचं जेवण असं सपा, कारण आपल्याला झणझणीत पाहिजे असतं तर मग पोट नाही भरत, हाच इश्यू आहे. हे बघा, तिथं छान होतं. अजून हे पॅन्ट मॅचिंग करते ना, हे पप्पाची पॅन्ट आहे, पप्पाची. हे बघा, हे जो यल लिहिलंय, यल. हा. ठेवा अजून. माझी गरज नाही आता. जाको पटपट चल. तर छान ऑफर चालू होते बिंदा, म्हणजे इतका दोघांनी फायदा घेतलाय ना. म्हणजे किती कपडे आणि हे आहे 5 to 6 वाला माझा 30 आहे, 5 to 4. अरे बघा, माझा आहे 5 to 6. हा. 5. अजून हे कुणाचं आहे, काजल दोलताडे. ए दोलताडे, माझा आडनाव माहेरचा आहे दोलताडे. काजल दोलताडे म्हणतोय. बस का मी माझं दाखवते की माझं आहे ना. तर ही वाली माझी पॅन्ट ट्राउझर मी हे घेतली. माझं पूर्ण ऑप्शनल आहे. तिन्ही गोष्टी मला एक्स्ट्रा ह्यांनी घ्यायला लावल्या, कारण ते बोलले की अगं बिलच होत नाही, मग घे 7000वर 3500 द्यावे लागतात. तसं ह्या दोघांचं बिल ना 2700-2800 पर्यंत गेलं होतं. मग 3500 साठी किती फक्त 500-600चाच फरक होता. मग काय त्याच्यावरती किती गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगते ते पण. शेवटी 600 रुपयाची, 700 रुपयाची ट्राउझर आहे, ही 700ची आहे. आणि रुद्रच्या पण 700 सगळं 700-700च आहे. याच्यातल्या ज्या सगळ्या हे पण गोष्टी बघा, आहेत सगळं. हे बघा, 5 to 6 वाली माझी पॅन्ट कसली आहे, छान वाटली तर लाईक आणि सबस्क्राइब करा. सगळ्या 600-700 शिवाय कोणतीही गोष्ट खाली नाही. तर रुद्रला 2 पॅन्ट घेतल्यात, मस्त असा कॉटन मध्ये ह्याचा कपडा जातो. म्हटलं गावी गेलोच, कारण ना रुद्राचं राडारड सुरू राहील तर सांगता येत नाही. मी त्याच्या आनंदासाठी जाऊ शकते, असंही असतं माझं. तर हे बघूया. बघा, आणि शर्ट पप्पाचा. पिशवी संपणार नाही इतकी शॉपिंग या दोघांनी केलेली आहे. हे कुणाचं? आणि पप्पाचा आहे.
आणि हे बघा हे आहे पप्पाचा शर्ट. ऑफर चालू असेल ना तर ट्रेंड्स मध्ये झुडिओ मध्ये चांगला फायदा होतोय. काढ पटपट. अरे काढतोय ना सांगते आपल्याला हे. आणि हे आहे म्हणजे तर ही पण मी माझ्यासाठीच घेतली. तर माझी ही 2 ट्राउझर आणि माझ्या एक कुर्ती पूर्ण ऑप्शनल आहे. म्हणजे मला फुकटमध्ये आले म्हटलं तरी चालेल तिन्ही गोष्टी. आणि त्यांचा पण 2 टी शर्ट आणि हे बघा माझं हे पॅन्ट. भाई साहब ही जी पॅन्ट आहे ना 600 रुपयाची आहे. एवढी एवढीशी छोटीशी. कसा हसतोय अजून. आणि तिथं कसा रडत होता. एवढी इतकं घेतलं इतकी सगळी त्याची कपडे आहेत, तरी त्याला एका गोष्टीसाठी रडत होता तो. दाखव पटपट चल. आणि हा पण रुद्रचा आहे आणि हा 1000 रुपयाचा आहे. ह्याच्या आतमध्ये पण एक टी शर्ट आणि वरनं शर्ट आहे. तर हा टोटल 1000 रुपयाचा आहे. मस्त आहे. पण हा पण छान वाटतं त्याच्यासाठी. हे पण त्याचंच आहे. खुश झाला का तुम्ही सगळे माझे एवढे सारे कपडे बघ. खुश झाले ना तुम्ही. तुम्हाला काय आनंद झाला असेल तर त्याला सांगा तुम्ही खुश झाला असेल. ते का खुश होतील. तूच तर खुश होईल ना. तर हा मी last. दाखवतो माझे माझे. तर टोटल 7 ते 8 कपडे रुद्रचे आहेत. त्याच्या पप्पाचे 6-7 असतील आणि माझे 3 आहेत. असे 15 ते 16 कपडे आमचे ड्रेस टी शर्ट पॅन्ट असे मिळून टोटल फक्त 3500 रुपयामध्ये आले. तर तुम्ही पटापट जा आणि ऑफरचा समोर ऑफरचा लाभ घ्या. पटपट एवढे सगळे कपडे आले ते इतकी जास्त. तर आता मी सगळं आवरून ठेवते. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही बिलिंग राहू दे. बिलिंगचा काय फायदा नाही. ते ऑफरमध्येच होतं. हे बघा. 50 रुपये. आले हे बघा बिल बघा बिल. ठीक आहे चल. बिल कसं छान आहे. तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. आता चला मस्तपैकी झोपून जातो. बाय.